श्री स्वामी समर्थ. एके ठिकाणी स्वामी मंदिरामध्ये अन्नदान चालले होते. सर्वजण त्या ठिकाणी येऊन स्वामी नामाचे भजन करून पोटभर प्रसाद जेवण करून जात होते. त्यावेळी त्या सर्व लोकांमध्ये एक नास्तिक आला आणि जेवणासाठी पंक्तीमध्ये बसू लागला. तसा त्या मंदिरातील व्यवस्थापकाने त्याला सांगितलं की किमान एक वेळा तरी स्वामी नाम तुझ्या मुखात घे, तरच तुला जेवण मिळेल. त्यावर तो नास्तिक म्हणाला, तुम्हाला जेवण द्यायचं असेल तर द्या, नाहीतर हा मी चाललो. त्यावर त्या व्यवस्थापकाने विचार केला की अशा अत्यंत नास्तिक माणसाला जेवण देऊन तरी काय उपयोग. ठीक आहे, हा जात असेल तर जाऊ द्या. तो नास्तिक तसाच उपाशी निघून गेला. दिवसभर मंदिरात अन्नदान चालले. रात्री स्वामींची आरती झाली आणि ते व्यवस्थापक रात्री झोपले असताना त्यांच्या स्वप्नात स्वामी येतात आणि त्याला म्हणतात, का रे बाबा, तू आज माझ्या एका लेकराला उपवाशी ठेवलंस? त्यावर तो व्यवस्थापकाने हात जोडून विचारलं, स्वामी माऊली, मी कोणाला उपवाशी ठेवलं? त्यावर स्वामी म्हणाले, अरे, आज माझं एक लेकरू जेवणाच्या निमित्ताने माझ्या दारात आलं. तू त्याला उपवाशी का ठेवलंस? त्यावर व्यवस्थापक म्हणाला, स्वामी, तो अत्यंत नास्तिक होता हो. एकदाही त्याने तुमचं नाव घेतलं नाही. मग त्याला अन्न देऊन तरी काय उपयोग? त्यावर स्वामी म्हणाले, त्याने एकदाही माझं नाव घेतलं नाही, मला माहिती आहे. पण असं असलं तरी ते माझं लेकरू आहे. मग ते आस्तिक असो किंवा नास्तिक असो, मला शिव्या देत असेल तरीही गेली 40 वर्षे मी त्याला सांभाळतोय आणि तुला फक्त एक वेळ त्याच्या पोटाची व्यवस्था करता आली नाही. तू आज माझ्या लेकराला उपवाशी ठेवलंस. याच्यावरून कळतं की स्वामी माऊली किती कृपाळू आहे. ती आपल्या सर्व लेकरांवरती कृपा करते, त्यांना सांभाळून घेते, त्यांना आशीर्वाद देते. श्री स्वामी समर्थ.